तर सर्वात पहिले तर जय श्रीराम भावांना सर्वांना. तर आज मी झगामगा तयार होऊन चाललो होतो कॉलेजला, कारण आमच्या कॉलेजमध्ये आज बाप्पा स्पेशल फेस्टिवल चालू होती आणि आम्हाला पहिलेच खूप उशीर झाला होता कारण की पाणी चालू होतं. तरी पण आम्ही भिजत भिजत कॉलेजमध्ये आलोच. कॉलेजमध्ये येऊन पाहत तर कोणीच दिसत नव्हतं. म्हटलं अरे बेकार, आज काही कार्यक्रम होतच नाही आज, कारण की सकाळपासून पाणी चालू होतं. म्हटलं जाऊन द्या, आता काही होणार नाही. म्हणून आम्ही पहिले गेलो, गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं बऱ्यापैकी. मग एक भेटला आम्हाला माहित झालंय की सेमिनार हॉलमध्ये सगळे आहेत. मग सेमिनार हॉलमध्ये जाता जाता समजलं की आपले सगळे कार्यक्रम सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. म्हणलं भारी काम आहे बा आपल्या कॉलेजचं. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात, नाही जनाची तर मनाची तर ठेव. आणि कॉलेजवाल्यांनी डिसाईड केलं होतं की जोपर्यंत पाणी चालू असणार आहे तोपर्यंत सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम होणार. मग काय केलं चालू, पण इथं खरी मजा होती मागं बसणाऱ्याची. आणि तुम्हाला तर माहिती आहे मागं बसणारे कधी शांत येत नाही, आणि त्यामध्ये मी पण येत होतो. म्हटलं आपल्याला मागं बसल्याशिवाय काय करमत नाही. मागं बसून एवढा धिंगाणा चालू केलता की बेकारच. कोणी गाणे म्हणत, कोणी शायरी म्हणत, बेकार सगळ्यांचा विषय. सगळे सिंगर मागच भरलेले होते आमच्या कॉलेजमध्ये. आज सरांनी आम्हाला 2-3दा धमकी दिलेली होती, मागून कोणी बोलू नका रे भाऊ, चांगली करायचं नाही. पण मुलं काही कोणाचं ऐकतच नव्हते. फुल एन्जॉय चालू होता मागचा. आणि हा तुम्ही पण ऐकून घ्या आमचे सॉन्ग कसे आहेत ते. मग काय एन्जॉय करता करता मित्राचा फोन आला की मला पण घ्यायला. म्हटलं लगेच आलो, थांब तू बाहेर फक्त. मग त्याला घ्यायला गेलो, त्याला घेतलं ना आलो आम्ही डबल कॉलेजमध्ये. मग तोपर्यंत पाणी पण झालं, तर मग सगळे गेम्स आउटडोअर चालू केलते. मग का मस्त गेमचा आनंद घेत बसलोच होतो. तेवढ्यात माझ्या हातात माईक दिला, म्हणे तू अँकरिंग कर म्हणे आता. मग का तुमच्या भावाने एवढी जोरदार अँकरिंग केली की कुणाला काही समजलंच नाही. म्हणले राहून द्या, हे अँकरिंग फिंकरिंग आमच्या बसची गोष्ट नाही भाऊ, आम्हाला फक्त मजा करू द्या मागं बसून. मग एवढी मस्ती धिंगाणा चालू असल्यामुळे आम्हाला सांगितलं की तुम्ही पहिले खेळून घ्या भावा, सर्वांना नंतर खेळवतो आम्ही. मग काय आमचे पोट्टे शांत बसणार होते, एक मिनिटात लगेच रेडी सगळे. खेळता खेळता पण कोणी शांत बसत नव्हतं. एवढा कोणी डान्स करत चालत तर कोणी दांगडू करत चालत होता. एवढा धिंगाणा घातला की आम्हाला धिंगाणा घालता घालताच भूक लागली होती भाऊ. म्हटलं चला रे पहिले आपण आता कॅन्टीन मध्ये जाऊ. मग काय कॅन्टीन मध्ये जाता जाता आम्हाला दिसले पोट्टे पबजी खेळताना. म्हटलं ए बावड्या चला, म्हटलं आतमध्ये बघा जा. तेवढ्यात मामान म्हटलं ए थांब रे बाबा, तू इथे कॉम्पिटिशन चालू आहे म्हणे पबजीची. म्हटलं बेकार काम आहे, चला खेळा तुम्ही. म्हटलं आम्ही जातो कॅन्टीनला. मग आम्ही तिथून गेलो कॅन्टीनला आणि ऑर्डर गिर्डर करून आम्ही बसलो. आणि तुम्हाला समजतच असेल की किती भूक लागलेली होती. मग काय मस्त खाऊन मग काय रिटर्न येऊन पाहत होतो, वेगळाच गेम चालू होता. 2 पार्टिसिपंटचे पाय बांधून त्यांना पळवायचं. म्हणजे बेकार किती डेंजर आहे. म्हटलं पडले तर तोंडच फुटायचं काम आहे. ते तर मस्त खेळत होते भाऊ, त्याच्यामध्ये जिंकले पण. कोण होतं काय माहिती जिंकणारा. मग काय जाऊ दे, आम्ही पाहतो समोरचं. तुम्ही घ्या तोपर्यंत लाईक फॉलो करून. खत्म, बाय बाय, टाटा.